नमस्कार. विराश्मणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त अशी हेल्दी नाश्त्याची रेसिपी बघूया आणि ती पण सर्व आपण व्हेजिटेबल वापरून तयार केलेली अशी आपण मस्त उत्तप्पाची रेसिपी बघूया. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आता पुढची प्रोसेस बघूया. कांदे, टमाटे, ढोबळी मिरची, गाजर आणि कोथिंबीर मी अगोदरच सर्व इन्ग्रेडियंट्स चॉप करून घेतले होते, जेणेकरून आपली रेसिपी अगदी झटपट होईल. आणि माझं इडलीचं बॅटरही मी अगोदरच सर्व रेडी करून ठेवलं होतं, जेणेकरून आपला उत्तप्पा अगदी झटपट तयार होईल. तुम्हाला जर इडलीचं बॅटर बघायचं असेल तर माझी मागची रेसिपी आहे, त्यामध्ये मी सर्व डिटेल्स दाखवलेलं आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवून त्याला छान मस्त असं थोडे तेल टाकून पुसून घेतला. आता आपण त्यावर मस्त उत्तप्पाचं बॅटर घालूया आणि मस्त हळूवारपणे त्याला छान गोलाकारामध्ये चमच्याने छान फिरवत राहायचं. तुम्हाला कितपत जाड हवा आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. मी या पद्धतीने केला आहे. त्यानंतर त्यावर आपण मस्त चॉप केलेला कांदा टाकूया. कांदा भरपूर घालायचा म्हणजे उत्तप्पा खूप छान चविष्ट लागतो. सर्व बाजूने कांदे छान फ्राय करून त्यानंतर आपण चॉप केलेला टमाटा घालूया आणि सर्व बाजूने तोही छान आपण मस्त फ्राय करून घेऊ. आणि ढोबळी मिरची तीही घालूया. सर्व अगोदरच असं चॉप करून ठेवलं की आपल्याला अगदी झटपट उत्तप्पा तयार करता येतो. आणि वरून मी किसून घेतलेलं गाजर तेही टाकते. मी थोडं व्हेजिटेबल्स जास्त घालते, तुम्हाला कितपत हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मस्त वरून कोथिंबीर. सर्व बाजूने आपण चवीपुरतं मीठ घालून देऊया, जेणेकरून आपले व्हेजिटेबल छान असे चविष्ट लागतील. आणि चिली फ्लेक्स तीही आपण त्यामध्ये टाकून घेऊ. आपला उत्तप्पा छान असा चटपटीत आणि चविष्ट लागेल. त्यानंतर त्यामध्ये मी पिझ्झा मसाला घालते, तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला टाकू शकतात. मला पिझ्झा मसाला टाकून उत्तप्पा आवडतो म्हणून मी तो घालते. सर्व बाजूने तोही छान फ्राय करून देऊया. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का. आता आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. तूप घातल्याने उत्तप्पाला छान मस्त असा सुवास येतो. तुम्ही तेलही घालू शकतात तुमच्या आवडीनुसार. झाकण ठेवून आपण 2 मिनिटासाठी त्याची वाफ काढून घेऊ, जेणेकरून मस्त आपलं व्हेजिटेबल छान असं मऊसूत शिजून येईल आणि खायला खूप छान असा मस्त आपला उत्तप्पा चविष्ट लागेल. त्यानंतर आपण झाकण काढून घेऊया. झाकण काढल्यानंतर मॅशरच्या सहाय्याने आपण थोडं त्याला प्रेस करून घेऊ, जेणेकरून आपलं व्हेजिटेबल अजिबात पलटी करताना पडणार नाही. अगदी अलगद प्रेस करायचं आणि त्यानंतर आपण मस्त चमच्याने अलगद त्याला पलटी करून घेऊया. अजिबात आपलं व्हेजिटेबल पडलं नाही, इकडे तिकडे अगदी सरकलं नाही. या पद्धतीने केलं की आपला उत्तप्पा अगदी झटपट तयार होतो. आणि पुन्हा आपण त्याला 2 मिनिटासाठी थोडं आपण शिजू देऊया. अगदी छान आपला क्रिस्पी आणि टेस्टी असा उत्तप्पा तयार झाला. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी अलगद काढायचं म्हणजे जेणेकरून आपलं व्हेजिटेबल्स पडणार नाही. बघा किती छान मस्त क्रिस्पी तयार झाला. वरून आपण आता मस्त किसणीने चीज आपण सर्व बाजूने स्प्रेड करून देऊया. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी असं चीज म्हटलं की सर्वांनाच आवडतं आणि खायला अगदी छान आपला उत्तप्पा टेस्टी लागेल. तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, नक्कीच तुम्हाला उत्तप्पाची रेसिपी आवडेल. माझ्या यूट्यूब फॅमिलीला विराश्मणी किचनची रेसिपी आवडते ना, मग नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा
आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद. थँक्यू.